वेलकम। सो काल मी जो माझा टार्गेट ठरवला होता, हॉलमधली एक भिंत संपूर्ण जे काही मला साफसफाई करून जे भिंतीला फोटोज वगैरे त्यानंतर मेडल होल्डर वगैरे लावून जे टार्गेट ठरवलं होतं ते माझं कंप्लीट झालं होतं। आणि आजचं माझं जे टार्गेट आहे ते मी तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर, ही जी भिंत आहे ती संपूर्ण करणं आणि हॉलमधलं जेवढं काही इतर सर्व बॉक्सेस आहेत ते ओपन करून जे ते आपल्या वस्तू जागेवर ठेवणं होतं। आणि हे जे बटरफ्लाय तुम्हाला दिसत आहे ते मी ॲमेझॉनवरनं परचेस केले होते आणि ते माझा सामान शिफ्टिंग होण्याच्या आधीच मी ते मागवले होते। आणि मला ते माझ्या एक 26 जानेवारीचा आमचा दोघांचा जो फोटो आहे त्याच्या शेजारी ते मला लावायचे होते। सो मी ते तिथे लावून ठेवलेले होते आणि हे जे आहेत होलसुद्धा करून ठेवले होते। मला फक्त फोटो येण्याची देर होती आणि तुम्ही बघू शकता की आमचा फोटो किती छान आहे। अगदी घरात जे कोणीही पाहुणे येतात त्यांना प्रत्येकाला हा फोटो आमचा आवडत असतो आणि तो हॉलमध्ये मी या ठिकाणी लावते। अगदी डोक्यात भरपूर सारे प्लान्स असतात, परंतु ज्यावेळेस आमची शिफ्टिंग होत असते आणि आमची शिफ्टिंग ही प्रत्येकी 2-3 वर्षामध्ये होतच असते, तर आणि ज्यावेळेस शिफ्टिंग होते त्यावेळेस भरपूर सारे प्रॉब्लेम्सला आम्हाला फेस करावं लागतं। म्हणजे फक्त शिफ्टिंग झाल्यानंतर फक्त सामान उचलून दुसरीकडे जाणे एवढंच नसतं, तर भरपूरशा गोष्टी ह्या आपल्या मागे पडत असतात। आपण ज्या ठिकाणी राहत होतो तिथली लोक, तिथल्या सगळ्या भरपूर काही आठवणी, मेमरीज त्या ज्या असतात त्या मागे पडत असतात आणि ते जितकं वाटतं तितकंही सोपं नसतं ते सगळं विसरणं। काही लोक अगदी जिव्हाळ्याची होत असतात, काही आपुलकीची होत असतात, भरपूर प्रेमळ लोक असतात जी मागे पडत असतात आणि असं वाटत असतं की त्यांच्या सहवासात राहावं, परंतु ते सुटून जात असतात। आणि हे माझं की होल्डर आहे जे मी मुंबईला असताना क्रॉफर्ड मार्केटमधनं घेतलं होतं। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे बटरफ्लाय जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी ॲमेझॉनवरची ती जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवते। आणि हा होता माझ्या कालचा टार्गेट जो तुम्हाला एक वेळेस दाखवून देते। आणि ह्यासुद्धा सगळ्या ज्या काही मी वस्तू लावलेल्या आहेत, जसं मेडल होल्डर आहे, त्यानंतर वॉल हँगिंग आहे, हे सगळ्या वस्तू मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते। आणि आता मी हे जे समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तर ते बुकशेल आहे, त्याचा भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारात तुम्ही वापर करू शकता। त्या ठिकाणी वेगवेगळे छोटे छोटे फ्लॉवर पॉट्स तुम्ही ठेवू शकता, त्यानंतर किचनमध्ये तुम्ही त्याचा यूज करू शकता, बेडरूममध्ये करू शकता, भरपूर ठिकाणी तुम्ही त्याचा यूज करू शकता। मी त्याचा उपयोग बुक्स ठेवण्यासाठी करणार आहे। हॉलमध्ये माझी ही जी भिंत आहे ती मी आधीच ज्यावेळेस घर बघितलं होतं त्यावेळेस डिसाईड केलं होतं की घरात एंटर झाल्याबरोबर ही समोर छोटीची भिंत आहे तिथं मी माझे सगळे बुक्स ठेवणार। बुक्स तर तसे खूप आहेत आणि अगदी वेगवेगळ्या, म्हणजे आम्हाला दोघांनाही बुक्स वाचण्याची खूप आवड आहे आणि आमच्याकडे खूप छान छान कलेक्शन आहे बुक्सचं। ते सुद्धा मी माझ्याकडे कुठले कुठले बुक्सचं कलेक्शन आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार। आणि हे जे बुक होल्डर आहे त्याचं जर कधी रिव्ह्यू जर कधी सांगायचा झाला तर अगदी बेस्ट प्रोडक्ट आहे। जे 700 ते 750 पर्यंत काहीतरी मी घेतलं आहे आणि बुक्सचं जे वेट आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे। जेवढे मी बुक्स ठेवते त्याचं वेट खूप जास्त आहे आणि ते सगळं वेट वगैरे ठेवून पण ते त्याला जराही काहीही झालेलं नाही, ते बेंड झालं नाही किंवा वाकलं नाही। त्याच्यासोबतच जे खिळे असतात होलचे, तर ते सुद्धा त्यांची क्वालिटीसुद्धा अगदी छान आहे। सो मी हे प्रोडक्ट घेऊन जराही काही मला शंका वाटली नाही की ते रिटर्न करावं किंवा काय। जर तुम्हाला इन केस मागवण्याचा विचार असेल तर तुम्ही 100% मागवा, ते बेस्ट प्रोडक्ट आहे। आणि राहिली गोष्ट, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तो नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी मोटिवेट होत राहील की तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत राहील। आणि आजच्या दिवसाचा संपूर्ण टार्गेट जो आहे तो मी तुम्हाला दाखवते आणि निरोप घेते। थँक्यू सो मच।